आज ना मी फक्त 1 वाटी पोह्यापासून ना इतका छान नाश्ता बनवला आहे। 1 वाटी पोहे आणि 1 वाटी रव्यापासून हा नाश्ता बनला जातो। इतका भारी लागतो, बनवायला खूप सोपा आहे आणि खायला मात्र खूप टेस्टी आहे। कांदा पोहे आपण रोज रोज खाऊन सुद्धा कंटाळा येतो, त्याच पोह्यापासून हा खूप छान नाश्ता तयार केलेला आहे। तर एकदा नक्की ट्राय करा, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तिकडे बघू शकता, मस्त असा हा नाश्ता आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इकडे 1 वाटी पोहे वापरलेले आहेत। आता जाड पातळ पोहे जे असतील ते आपण जे कांदा पोहे वगैरे बनवतो ना, ते पोहे घ्यायचे 1 वाटी। ते 1 वाटी घेतलेले आहेत पोहे। आता हे जरा मी साईडला ठेवून घेते। त्यानंतर आता हे एका भांड्यामध्ये मी रवा काढून ठेवलेला आहे, म्हणजे एक डबाच आहे, त्याच्यामधलं मला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। बारीक जाड रवा कोणताही वापरू शकता। आणि त्यानंतर आपण इथं साहित्य घेतले, थोडंसं कोथिंबीर बारीक छान अशी चिरून घ्यायची कोथिंबीर। हिरव्या मिरच्या घेतल्या 2-4 तिखटवाल्या, मिरच्या नसेल तर लाल मिरचीचा कूट 1 चमचा टाकू शकता। 1 मोठा कांदा चिरून ठेवला आहे, याच्यामधला आपल्याला थोडाच कांदा वापरायचा आहे। जसं आपण नॉर्मल पोह्याला वापरतो तसं कांदा मिरची कोथिंबीर कट करून घ्यायची। आणि थोडेसे 1 चमचा जिरे वापरायचे, जिरे किंवा राई 1 चमचा तुम्ही इकडे वापरू शकता, तर मी जिरे वापरणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी हे आपले पोहे टाकायचे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा वाटीच्या अंदाजे रवा टाकून घ्यायचा। हे बघा, 1 वाटी जर पोहे वापरले असतील ना, तर अर्धा वाटीच्या अंदाजाने इथे मी रवा टाकलाय। हे 2 मोठे 2.5 चमचे मी हे रवा टाकलाय, बरोबर अर्ध्या वाटीचा अंदाज झालाय। याला वाटून घेते आता। पाणी अजिबात टाकायचं नाही, ह्याचं पावडर बनवायचे। हे बघू शकता, मस्त याचं पावडर तयार झाले, सुटसुटीत असं छान असं रव्यासारखंच हे पावडर तयार झाले। पोहे टाकलेत, वाटत नाही आपण याच्यामध्ये पोहे टोपलेलं आहे, इतकं मस्त पावडर तयार झालेलं आहे पोहे आणि रव्याचं। एक छोटा टोप घेतला आहे, तुम्ही मिक्सिंग बाउल घेऊ शकता। मी 1 टोप वापरत आहे, त्याच्यामध्ये अर्धा ग्लासच्या अंदाजाने पाणी टाकायचं, जास्त पाणी वापरायचं नाही, ह्या गोष्टीची काळजी घ्या। लागलं पाणी तर आपण थोडं थोडं ॲड करू शकतो, पण एकदमच सुरुवातीला जास्त नाही टाकायचं पाणी। त्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या कट केलेल्या वापरल्यात, तुम्ही इकडं मिरचीचा उखळमध्ये थोडासा कूट करू शकता। आणि चवीनुसार मीठ टाकायचं इथं, हे बघू शकता, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी इथं 1 चमच्याच्या अंदाजाने जिरे टाकते। जिऱ्याने इतका छान टेस्ट येतो ना नाश्त्यामध्ये। आणि थोडीशी अगदी चिमूटभर हळद टाकते, कारण काय होईल नाही तर मग आपला जो नाश्ता आहे ना तो व्हाईट व्हाईट असा दिसला जाईल, त्यासाठी ना थोडासा रंग येण्यासाठी हळद टाकली। आता आपण हे सगळं हळद, मीठ आणि मिरची, जिरे हे सगळं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये। खूप छान असा गोळ तयार होतो याचा। आता आपण हे जे वाटण करून घेतले पोहे आणि रव्याचं, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे बघा, एकदम टाकून घेते। सुरुवातीला थोडं पाणी कमी असल्यामुळं ना बॅटर आपलं छान तयार होतं, खूप पाणी नाही वापरायचं। आणि ह्याला एकजीव करून घ्यायचं। आता रवा आणि पोहे ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत मी, तुम्हाला सुरुवातीला पातळ बॅटर वाटेल। आता हे बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून घेतला आहे, कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर नसेल तर कढीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून टाकायची, इतके नाही थोडेसे। आणि हे मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला वाटेल हे खूप पातळ बॅटर आहे, ह्याचं कसे आपल्याला वडे बनवता येतील, पण पोहे आणि रवा सगळ्यांनाच माहिती आहे पाणी सोकून घेणारे साहित्य आहेत। बघू शकता, मी मिक्स करत असतानाच हे बॅटर घट्ट होत चाललेलं आहे। याच्यामध्ये आपण बेसन पीठ वगैरे काहीच टाकलं नाही, पण याचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता। जसं जसं याच्यामध्ये पाणी एकजीव होते, याच्यामधला घट्टपणा तयार होते। पोहे आणि रवा पाणी एका सेकंडमध्ये सोकून घेतं आणि मग ह्याचा थिकनेसपणा याचा वाढत जातो। ह्याला थोडा वेळ ठेवला की अजून याच्यामध्ये घट्टपणा तयार होईल। हा दिसतोय ना, याच्यापेक्षाही जास्त घट्ट हा बॅटर तयार होणार आहे थोड्या वेळाने। त्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं बाजूला, तोपर्यंत आपण पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं। ह्याला डीप फ्रायसुद्धा तुम्ही करू शकता किंवा असं नॉर्मलसुद्धा तेलामध्ये याला तुम्ही फ्राय करू शकता।
बघू शकता हा बॅटर जो आपण मिक्स केला होता आता थोड्या वेळापूर्वी, पातळ दिसत होता, पण याच्यामधला घट्टपणा तुम्ही बघू शकता किती मस्त झाला आहे तयार. रवा आणि पोहा छान असं जाम झाला आहे, घट्टपणा याच्यामध्ये तयार झाला आहे. त्यामुळं आपल्याला हे वडे जे आहेत ना सहजपणे टाकता येतात. ते थोडंसं निघलं की असं चमच्याच्या साहाय्याने पोह्यावर असं टाकून घ्यायचं, म्हणजे बॅटरवर आपल्या सहजपणे तयार होतात. कारण बॅटर खूप छान तयार होतो हा पोह्याच्या रव्याचा. आणि याला मंद आचेवर 1 मिनिट द्यायचं. जोपर्यंत याच्यामध्ये ना खालून असं कडकपणा तयार होत नाही ना, म्हणजे एक साईड जोपर्यंत याची चांगली भाजत नाही ना तोपर्यंत याला पलटी नाही करायचं, नाही तर काय होतं तुटला जाऊ शकतो. कारण रवा आणि पोहा पातळ असतो, घट्ट जरी असला तरी त्याच्यामध्ये एक नमी असते, म्हणजे पातळपणा, त्यामुळे ते तुटला जाऊ शकतो. हे बघा मी चेक केलं आहे, पण अजून काही कडक झाला नाही जास्त. थोडा वेळ अजून देते आणि मग पलटी करायचं. हे बघू शकता. आता हा बॅटर मी तुम्हाला जवळून दाखवते कसा छान याच्यामधला कडकपणा तयार झाला आहे. हे असा खालची साईड भाजली ना याचं चमच्याच्या साहाय्याने उचलायचं, म्हणजे कसं व्यवस्थित टाकता येईल तुम्हाला. हे बघू शकता मस्त झालेलं आहे. याच्यावर रंग बघू शकता तुम्ही किती मस्त तयार झाला आहे. इतका भारी नाश्ता लागतो ना हा खायला. रंग बघा किती मस्त आलेला आहे. आणि जिरेची कोटिंग खूप चांगली लागली, मिरच्या वगैरे आणि हळद मीठ वगैरे आपण मस्त चव याला दिलेली आहे. आणि रवा असल्यामुळं टेस्टी झाला आहे. तर त्याला चांगलं भाजून घेते, दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे रंग येईपर्यंत, कडकपणा तयार होईपर्यंत भाजायचं आहे. सकाळच्या घाईमध्ये ना आपला एकच प्रश्न असतो की बनवायचं काय नाश्त्याला, आणि तेच तेच तर मग खाऊन खाऊन कंटाळ येतो. मुलंसुद्धा मग कंटाळ करतात की काय मम्मी रोजच तेच तेच असं, म्हणजे होतं. त्यासाठी ना जरा वेगवेगळं करायचं, म्हणजे खाता वेळेस त्यांना पण नाही वाटलं पाहिजे की हे पोहे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला छान छान अशा नवीन नवीन रेसिपी बनवून दाखवते. नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा पहिल्यांदा जर बघत असतात तर. झालेला आहे नाश्ता आपला तयार. हे बघा किती मस्त असा रंग आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं भाजून निघलेला आहे. खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो, तेलाची सुद्धा आवश्यकता लागत नाही. त्याला मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि दुसरा बॅटरसुद्धा याच्यावर टाकून घ्यायचा कमी तेलामध्ये आणि थोडा वेळ द्यायचा, 1 मिनिट द्यायचा आणि मग पलटी करायचं. लगेच पलटी करायचं नाही आहे, काळजी घ्या या गोष्टीची. 1 मिनिट द्यायचा आणि मग पलटी करायचं. आता मी 1 मिनिट देते, बघू शकता झाला 1 मिनिट. हे असं 1 मिनिट झालं की मग सहजपणे हे पलटी होतं, तुटत नाही कुठे आणि रंगसुद्धा छान येतो. मग आता ह्याला चांगलं फ्राय करून घेते दोन्ही बाजूनी आणि मग प्लेटमध्ये काढते गरमागरम. हे बघा हे सुरुवातीचे आपण केलेले आहेत आणि हे आता जस्ट फ्राय केलेत, म्हणजे परतून घेतलेत. ते काढलेले आहेत, थंड करायचे आहेत. आणि जे आपण सुरुवातीचे केलेत ना त्याच्यामधला 1 पीस उचललेला आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही हे आपला पोह्याचा नाश्ता तयार झाला आहे पाहता क्षणी. आणि जर सर्व करताना तर कुणाला वाटणार नाही हा पोह्याचा नाश्ता आहे. इतका छान आतून बघू शकता रवा मस्त असं फ्राय झाला आहे. पोहे इतके छान मॅश झालेत, त्याच्यामध्ये कळून येत नाहीत की आपण याच्यामध्ये पोहे वापरलेत. म्हणजे पोह्यापासून हा इतका मस्त टेस्टी नाश्ता तयार होतो. तुम्ही खा, नक्की एकदा ट्राय करून बघा. इतके आवडीने खाताना तुम्ही, क्रिस्पी लागतो. आतून एक रव्याचा बॅटर आहे, पोह्याचा बॅटर आहे, खूप मस्त फ्लेवर लागतो. जिऱ्याचा स्वाद आहे, मिरचीचा तिखटपणा आहे, अप्रतिम आहे. सकाळच्या नाश्त्याला चहासोबत, केचपसोबत, संध्याकाळच्या स्नॅक्स टाईमसुद्धा तुम्ही याच्यासोबत करू शकता. इतका भारी. आणि लहान मुलाला तर हे असं प्लेट सर्व करून दिलं ना तर ते म्हणतील काय बनवलं हे, खातील तर आवडीने, पण प्रश्न नक्की येणार की हाय काय. पण हे पोह्यापासून बनवलेलं आहे हे कुणालाच कळणार नाही. तर नक्की ट्राय करा, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. आणि कुठल्या रेसिपी जर बघायच्या असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये, मी नक्की बनवून व्हिडिओ तो. हे बघू शकता मस्त झालेला आहे. मला जर आवडत नाही मी आता हे प्लेट संपवणार आहे, तुम्ही पण या सगळे खायला. आणि भारी झालेला आहे. कांदे पोहे खाण्यापेक्षा हा एकदा नाश्ता ट्राय करा, खूप आवडीने खातात. आणि मला वाटतं तुम्ही नेहमी नेहमी हा नाश्ता करून खाता आणि इतका तुम्हाला हा नाश्ता आवडेल. छान वडा तयार झाला आहे, हे बघू शकता. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.